नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते. माझ्या हाताला घरामध्ये साफसफाई करताना थोडं लागलेलं आहे. रेसिपीमध्ये थोडं काही चुकलं तर प्लीज क्षमा असावी. आज मी बनवते सर्वांना आवडणारी आणि घरामध्ये काही फंक्शन असेल, पार्टी असेल, लहान मुलांचे बड्डे, कोणाचेही बड्डे असतील तर तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता. सोया लॉलीपॉप आजची रेसिपी. पटकन मी रेसिपीला सुरुवात करते. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात. या कपने 1.5 कप सोयाबीन घेतलेले आहेत. सोया चंक्स. पाणी उकळलेलं आहे. मी गॅस आता बंद करते आणि गरम पाण्यामध्ये सोया चंक्स घालते. 10 मिनिटं सोया चंक्स मी पाण्यामध्ये असेच ठेवणार आहे. गरम पाण्यामध्ये फुलतात सोया चंक्स. सोया चंक्स मी गाळून घेते. त्यावर थोडं थंड पाणी. मी एका हाताने प्रेस करते, म्हणजे सोया चंक्समधलं पाणी काढून घेते. थोडं मला आज कोऑपरेट करा आणि आपण कोऑपरेट कराल अशी मला आशाच आहे. पाणी काढून घेते सोया चंक्समधलं. शक्य तितके सोया चंक्स घट्ट पिळून घ्यायचे, म्हणजे लॉलीपॉप छान असे क्रंची होतात. मी मिक्सरचं भांडं ड्राय करून घेतलेलं आहे. मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेते. म्हणजेच सोया चंक्सचा आपल्याला बनवायचा आहे खिमा. जर तुम्ही नॉनव्हेज कोण खाणारे असाल तर नॉनव्हेजला ऑप्शन म्हणून सोयाबीनच्या रेसिपी किंवा सोयाबीन लॉलीपॉप तुम्ही बनवू शकता. पल्स मोडवर मी मिक्सरचं बटन ऑन ऑफ करणार आहे. पहा, हे असं मी सोया चंक्स मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. वाटण करते. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 9 ते 10 पाकळ्या सोललेला लसूण, 1 चमचा चिरलेला आलं, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं. धणे जिरे पावडर असेल ती वापरली तरी चालेल. थोडी कोथिंबीर. हा मी मिक्सरला मसाला तयार करून घेते. सोया चंक घेतले मी बाउलमध्ये. किसलेला गाजर पाव कप चिरलेली सिमला मिरची. लॉलीपॉप बनवताना सिमला मिरची आणि किसलेला गाजर ऑप्शनल आहे, नको असेल तर वापरू नका. वाटलेला मसाला. हिरवी मिरचीचा वापर केला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला. बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर, मैदा किंवा बेसन यामध्ये तुम्ही वापरू शकता. पण मी थोडं व्हेरिएशन करते, कारण हे लॉलीपॉप घरी बनवते मी. तर मी जे साहित्य वापरून लॉलीपॉप घरी बनवते तेच साहित्य मी आज रेसिपीमध्ये सुद्धा वापरणार आहे. 1/3 कप ब्रेड क्रम आहे. लागेल तितका ब्रेड क्रम आपल्याला वापरायचा असेल. समजा सोयाबीन तुम्ही घट्ट त्यातलं पाणी पिळून काढलं नसेल तर ब्रेड क्रम थोडं जास्त लागू शकतं. मी 1/3 कप ब्रेड क्रम वापरलेला आहे. कॉर्नफ्लोअर 2 चमचे. कॉर्नफ्लोअर 2 टेबलस्पून ॲड केलेला आहे. मीठ चवीनुसार. सगळ्यात शेवटी मीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे, नाहीतर बाइंडिंग म्हणजे आपण जे लॉलीपॉपसाठी जे मिश्रण बनवलं आहे ते सैल होतं. 1 टीस्पून लिंबाचा रस. लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर चालेल.
मिक्स करते. लॉलीपॉप बनवण्यासाठी बॅटर तयार आहे. लॉलीपॉप बनवण्यासाठी मी बॅटरचा गोळा घेतलेला आहे. लॉलीपॉप ओव्हल शेपमध्ये बनवायचा आहे. हळू बनवते मी. लहान मोठ्या शेपमध्ये बनवू शकता. आईस्क्रीम स्टिक घेतलेली आहे, पाहू शकता. कोणता शेप हवा आहे किंवा मोठ्या शेपमध्ये बनवू शकता. लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी तयार आहे. बाकीचे मी लॉलीपॉप बनवून घेते. असे लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी तयार. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मी लो केली आहे. लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी सोडते. मी लॉलीपॉप कोणत्या पद्धतीने फ्राय करते पहा. हे गरम तेल मी लॉलीपॉपवर असं सोडणार आहे. स्टिक मी फ्राय करणार नाही. पुन्हा लॉलीपॉप टर्न केलेला आहे आणि त्यावर मी गरम तेल सोडते. तुम्ही स्टिक फ्राय करत असाल का, करता का? मी असं करते. गरम गरम तेल असं ओतते मी त्यावर. लॉलीपॉप फ्राय करून तयार. सर्व केलेले लॉलीपॉप. टमॅटो सॉस किंवा चटणी जे आवडेल ते त्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. कोथिंबीर थोडीशी गार्निशिंगसाठी. रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.